व्हिडिओ मध्ये आम्ही रेफरन्स दिलेला आहे. आम्ही लस प्रोग्रामला असा डायरेक्ट विरोध आम्ही जे त्या याच्यात जे डॉक्टरांचे मत आहे आम्ही ते मत प्रदर्शित केलेले. तुमचं काम काय होतं ते मत खोडून काढणं होतं. तर तुम्ही ही खोडून काढणं तुम्ही आवाज दाबला. तुम्ही आवाज दाबला तुमच्या कायदेशीर ही धमकी झाली. सर ही धमकी झाली. सर हे तुम्ही म्हणता कायदेशीर कारवाई करणार. तुम्ही जी सिंपल साहेब आमचा गुन्हा तर सांगा ना. म्हणजे तुम्ही म्हणजे आम्ही विनाकारण ऐका ना, मला काही काम धंदा नाहीये का कोर्टामध्ये जायला? तुम्ही नोटीस कोणत्या नियमाने पाठवली मला? पहिली गोष्ट तुम्ही मला नोटीस कोणत्या नियमाने पाठवली? मला तोंडी उत्तर हवंय. महाराष्ट्राच्या जनतेला बी कळू द्या ना. मला लेखी बी द्या आणि तुम्ही तोंडी सांगा ना. तुमच्या समोर बसलेलं मी. तुम्ही बेकायदेशीर काम करणार आणि आम्हाला कोर्टात जाणार. ठीक आहे, तुम्ही म्हणताय ना बेकायदेशीर आहे, आम्ही म्हणतो कायदेशीर आहे. तुम्ही म्हणताय बेकायदेशीर आहे. कसे कायदेशीर कसे आहे? कारवाई करण्याची धमकी दिली त्याच्यानुसार तुम्हाला पण संविधानाने अधिकार दिलेले आहेत. त्याच अधिकाराने आम्ही आलो ना. तुम्ही आम्हाला आमच्या शंकेचं निरसनच करत नाही ना. तुमच्याकडे डाटा आहे का? भारतात किती जणांवर लसीचे झालं तुम्ही सांगा ना आम्हाला. तुम्ही सांगा, तोंडाने सांगा. आधी तुम्हाला ते सांगा ना. आम्हाला कळू द्या ना सगळ्यांना. ह्या सगळ्या लोकांना कळू द्या. किती जणांवर त्या लसीचं अशा पद्धतीने मी सगळ्यांना पण आमच्या पद्धतीने तुम्ही जसं तुमची पद्धत म्हणजे थांबा एक मिनिट. तुमच्या पद्धतीने म्हणजे मला ते समजून सांगा. आम्ही पूर्ण प्रोग्रामची आयसी करतोय, त्याच्यामध्ये जनजागृती करतोय. याच्यामध्ये लोकांना काय मग तुम्ही ह्याच्यामध्ये बी जनजागृतीच करायची होती ना. 4 नोटिसा पाठवल्या. मला खरड्याचा मनुष्याला आपण घेतली नाहीत म्हणून पोस्टाने टाकलं होतं. मग 2-3 जागेवरून 2-3 जागेवरून म्हणजे तुम्हाला पोस्टावरती विश्वास नाहीये? पोहोचावा याच्यासाठी मग 2-3 जागेवरून. ठीक आहे. मग हा मेसेज कोणत्या नियमानुसार तुम्ही दिलाय? भारतीय संविधानाच्या कोणत्या? तो हे बघा, तुम्ही भारतीय संविधानाचा कोणता अधिकार पाठवून मला ही नोटीस पाठवली? ऐका ना सर, तुम्ही जे आता म्हणताय तुम्हाला लेखी देतो तेच तुम्ही ह्याच्यामध्ये मेन्शन करायला पाहिजे. तुम्हाला जे काही नोटीस वरती पाहिजे ते मी तुम्हाला लेखी देतो. तुम्ही ते मेन्शन केलं असतं ना. आता ते